नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार असून त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज उद्योजकांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईतल्या मालाड पश्चिम येथील हॉटेलमध्ये बैठक होणार असून भाजपकडून व्यापार क्षेत्रातील मतांची जुळवाजुळव सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार कोकण दौऱ्यावरती आहेत. कोकणातून शिवसेनेचे किरण सामंत लोकसभेसाठी इच्छुक होते, मात्र पक्षाकडून हिरवा कंदील मिळाल्यापासून स्वतः नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रचार करतायत. महाविकास आघाडीनं संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. शाहू महाराजांचा अवमान केल्यानं ही तक्रार करण्यात आली असून महाडिक यांनी 5 कोटींचं आमिष दाखवल्याचा दावा देखील या तक्रारीत करण्यात आलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्यातील सेंद्रबाफा साकोली इथे जाहीर सभा होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पाडोळे यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार असून जवळपास 50,000 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची महत्त्वाची बैठक बोलावली आणि या बैठकीत महायुतीच्या प्रचाराबाबत निर्णय होणार आहे. चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. वणी इथल्या शासकीय मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आलं असून जवळपास 15,000 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवारांना काँग्रेसमध्ये काही किंमत नसल्याचा आरोप अत्राम यांनी केल्यानं खळबळ माजली आहे. मुलीला तिकीट मिळावं यासाठी वडेट्टीवार 10 दिवस दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले असल्याचं त्यांनी म्हटलं. तर मुलीला तिकीट न मिळाल्यानं वडेट्टीवार नाराज आहेत आणि म्हणून ते चंद्रपुरात फारसं काम करत नाहीत असं अत्राम म्हणाले. अहमदनगरच्या मतदारसंघात ऑडिओ क्लिपमुळे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गुन्हेगार सांभाळण्याची मानसिकता असणाऱ्यांकडून वेगळी अपेक्षा काय असणार असा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. तर जे चुकीचं वागतात त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत निलेश लंकेंनी पलटवार केला. धाराशिवच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या मुलानं मल्हार पाटील यांनी गौप्यस्फोट केला. 2019ला अजित पवारांच्या सहमतीनं राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केल्याचा त्यांनी दावा केलाय. तर अजित पवारांनी आधी आम्हाला पाठवलं, मग ते स्वतः आले. तर आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप, तर हातात धनुष्यबाण आहे असं वक्तव्य त्यांनी केलं. तर मल्हार पाटलांच्या वक्तव्यावरती ओमराजे निंबाळकर यांनी हल्लाबोल केला. 2019 पासून राष्ट्रवादी फोडण्याचं षडयंत्र सुरू होतं का याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी द्यावं असा इशारा त्यांनी अजित पवारांना दिला. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीराम पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे शरद पवार गटामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय. माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र तसं न झाल्यानं नाराज असलेल्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अभय जगताप यांना उमेदवारी न मिळाल्यानं अभय जगतापांनी बंड केलंय. माढ्यामध्ये पुन्हा एकदा शरद पवार गटामध्ये मोठी फूट पडली आहे. अभय जगताप यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली. त्यामुळे शरद पवार अभय जगतापांची नाराजी दूर करतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अनिल पाटील यांनी एकनाथ खडसेंच्या घरवापसीबद्दल वक्तव्य केलं आणि राष्ट्रवादीतील जिल्हास्तरीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना एकनाथ खडसेंचे विचार आवडत नसतील, म्हणून एकनाथ खडसेंनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला असावा असं ते म्हणाले. 2014 साली कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात झालेला माझा पराभव आजही मी विसरलेलो नाही. माझा तो पराभव म्हणजे अपघात होता असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं. आमदार असताना मी केवळ माझाच निधी वापरला नाही, तर राज्यसभेचे खासदार प्रितेश नंदी यांच्यासह अनेक आमदारांचा निधी वापरला असं म्हणत राणेंनी जुन्या गोष्टींना उजाळा दिला. शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून उन्मेष पाटलांनी निशाणा साधला. शरद पवारांच्या मातोश्री शारदाबाई पवार या सुद्धा पवार कुटुंबियांच्याच सून होत्या आणि मग त्या मूळ पवार नाहीयेत का असा सवाल विचारत उन्मेष पाटलांनी टीका केली. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष प्रचारात मग्न असताना बुलडाणा जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांनी मात्र प्रचार दौरे रद्द केलेत आणि अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी हे नेते शेताच्या बांधावरती पोहोचले. प्रचारापेक्षा शेतकरी महत्त्वाचे असल्याचं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं. जळगाव जिल्ह्यातील काही गावांसाठी गिरणा धरणातून पाणी सोडण्यात आलं. 1000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तराडी, विखरण, जवखेडा शिवारात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे मका, बाजरी, ज्वारी, कांद्यासोबतच फळबागांचंही मोठं नुकसान झालं.
बीडच्या धारूर तालुक्यात 2 दिवसापूर्वी अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे धुंदकवड गावातील 7 एकर आंब्याच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं, त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका मका पिकाला बसलाय. भिजलेल्या मक्याला रस्त्यावरती वाळत घालण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. वाशिमच्या मालेगाव, रिसोड, मनोरा, मंगळूरपीर या भागांना वादळी वाऱ्याचा पाऊस आणि गारपिटीनं झोडपून काढलं आणि या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून ज्वारी, हळद, मूग, पपई, आंबा, संत्रा बागांचं मोठं नुकसान झालंय. अकोला जिल्ह्यातील पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होताना दिसते. अकोल्यामध्ये गेल्या आठवड्यात 42 अंशांवरती तापमान गेल्यानं उष्णतेची समस्या देखील उद्भवू लागली, त्यामुळे अकोलेकरांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं हैराण केल्या. हातातोंडाशी आलेल्या फळबागांचं नुकसान होताना पाहून शेतकरी हवालदिल झाला. तर तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले असून शाळेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पिंपरी चिंचवडकरांना काही अंशी दिलासा मिळाला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा धरणातून 80 आणि पवना धरणातून 520 MLD पाणीसाठा उपलब्ध करून देण्यात आलाय. त्यामुळे आता शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार आहे. तरी देखील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. किनारपट्टीचा भाग वगळता राज्यभरात पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. तर विदर्भाला गारपिटीपासून दिलासा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईची दाहकता वाढली असून जिल्ह्यातील 40 गावांमध्ये 66 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. एप्रिल महिन्यातच धाराशिवमधील टँकर संख्या 100च्या पुढे जाणार असल्याचं गृहीत धरून आराखडा तयार केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासी यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंभीर पाणी टंचाई असून 56 लघु प्रकल्प पूर्ण कोरडे पडलेत. या प्रकल्पांवरती अवलंबून असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सध्या जिल्ह्यामध्ये 443 टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय. राज्यात तापमानाचा पारा वाढल्यानं उष्माघाताच्या प्रकारात सुद्धा वाढ झाली आहे. राज्यभरात आतापर्यंत उष्माघाताच्या 77 रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक 12 रुग्णांची नोंद बुलढाण्यात झाली, तर पुण्यात देखील 5 रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असून दुपारनंतर बाहेर फिरताना नागरिकांना घामाच्या धारा लागतायत. उष्णता वाढत असल्यानं नागरिकांना उलट्या, बेशुद्ध पडणं, उष्माघात असा त्रास होतोय. त्यामुळे नागरिकांना सतत पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेताची पाहणी केली आणि तातडीनं पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अमरावती जिल्ह्यामध्ये रात्री वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि यावेळी शहरातील अनेक झाडं रस्त्यावरती उन्मळून पडली असून नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय पूर्णपणे जमीनदोस्त झालं. धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर, बोदवड आणि जामनेर तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आणि नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाला प्राप्त झालाय. जवळपास 6,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं 3,420 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय. जुन्नर तालुक्यात अनैतिक संबंधातून एका व्यक्तीला भरदिवसा गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला. अपघात करून पळून जाणाऱ्या आरोपीला आणि त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काही तासातच अटक केली. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवल्यास 30% नफा मिळवून देतो असं म्हणत IT इंजिनिअरची फसवणूक केल्याची घटना हिंजवडीमध्ये घडली. सोशल मीडियाद्वारे बनावट लिंक पाठवून फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 42 टोळ्यांमधील 114 जणांवरती जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आणि त्यातील 39 आरोपींना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी इथे पत्नी आणि 9 महिन्याच्या मुलीची पतीनेच हत्या केली. ही घटना कौटुंबिक वादातून घडली असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर दोघींचा खून केल्यानंतर पतीने देखील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
अहमदनगरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले. जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगण्यावरती पोलिसांची करडी नजर आहे. पारनेर तालुक्यात 3 आरोपींकडून पोलिसांनी गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस जप्त करत 3 आरोपींना जेरबंद केले. सांगलीमध्ये विनापरवाना चांदीच्या दागिन्यांची वाहतूक करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आणि या कारवाईमध्ये आष्टा येथील 3 ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून तब्बल 41 किलो 557 ग्रॅम चांदीसह 25,92,000चा मुद्देमाल जप्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षा विभागानं 2 केंद्रांवरती धडक कारवाई केली. रांजण गावातील केंद्रामध्ये स्ट्रॉंग रूममधून परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका संस्थाचालकांच्या मोबाईलवरती पाठवण्यात येत होत्या, तर कन्नडमधील केंद्रातले कर्मचारी मित्रांना प्रश्नपत्रिका पाठवत असल्याचं समोर आलंय. आगामी लोकसभा निवडणूक, आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंती या सणांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याच्या मेहकर शहरातून पोलिसांनी रूट मार्च काढला आणि या रूट मार्चमध्ये केरळ पोलिसांचे 2 अधिकारी, 57 कर्मचारी देखील सहभागी झालेत. गाझामध्ये हमासनं पकडलेल्या पोलिसांच्या सुटकेसाठी आंदोलकांनी शुक्रवारी तेल अवीवमधील अमेरिकन दूतावासाबाहेर रॅली काढली. आंदोलकांनी पोलिसांचे मोठे फोटो हातात घेतले होते आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. इस्रायली व्याप्त वेस्ट बँकमध्ये इस्रायली सैन्याशी झालेल्या संघर्षात शुक्रवारी पहाटे 2 पॅलेस्टिनी ठार झाले. ठार झालेल्यांपैकी एक स्थानिक कमांडर मोहम्मद दाराघमेस असल्याचं इस्लामिक अतिरेकी गट हमासनं सांगितलं, तर तुबास शहर आणि अल फरा शेजारील निर्वासित छावणीमध्ये हा हल्ला झाला. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली. येथे एका छोट्याशा ब्रेकशी लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.